होते त्या मुलाला बोलू. भगवत नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये च बुद्धातीता च ये च बुद्धायनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मातीता च ये च धम्मायनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघायतीता च ये च संघायनागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघगुणांना धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा भगवंतांचा आर्य सावक संघ प्रथमतः या तीनही रत्नांना अभिवादन करतोय। पहिल्या संगायनाचे सभापती पूज्य भदंत महास्तवीर महाकाश्यप ते 6व्या संगायनापर्यंत पूजनीय धम्मामध्ये परिपक्व असलेल्या क्षेत्रात अशा परिपक्व भिक्षूंनी भिक्खू संघांनी भगवंतांच्या मूळ वाणीचं संगायन करून ती सुरक्षित ठेवलेली पाळून ठेवलेली आहे। पालं यती इति पालनी, ज्यामुळं जी ही मूळ बुद्धवाणी जी सगळेच सम्यक संबुद्ध आपली देशना पाली भाषेमध्येच प्रसवतात। जेव्हा केव्हा बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा बुद्धांच्या कालखंडात ही लोकभाषा ही पालीच असते। एकाच बुद्धाच्या नाही तर सगळ्याच बुद्धांच्या भूत वर्तमान आणि भविष्य कालखंडातल्या सगळ्याच बुद्धांच्या कालखंडात ही लोकभाषा ही पाली असते, म्हणून या पालीला बुद्धवाणी असं म्हटलं। ही सगळ्याच भाषेची जननी आहे, सगळ्याच भाषांची जननी आहे, कारण बुद्धा एवढा महापंडित दुसरा कोणीच असू शकत नाही। वर्षावासाचा हा कालखंड आजचा समापनाचा कालखंड, अश्विन पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत, कधी पूर्व वर्षावास पश्चिम वर्षावास, कुणी आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत याला पूर्व वर्षावास म्हणतात, आणि श्रावण पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत याला पश्चिम वर्षावास म्हणतात। रात्री रात्रभर आंबोळ्याला शिलानंद भंतेंकडे
रात्रभर सूत्रपठन झालं आणि आजचं प्रवचन होऊन आजचं समापन झालं. अर्थात हा 1 महिन्याचा जो कालखंड असतो अश्विन पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रवारणेचा असतो. पवारणा म्हणजे आपली परिशुद्धी. भिक्षू 3 वा 4 महिन्याचं जे अधिष्ठान असतं, पुढल्या वेळेला 4 महिने येणार आहे, म्हणजे 2020 ला 4 महिन्याचं अधिष्ठान, एक डबल अतिरिक्त महिना येतोय. त्यामुळे 3 किंवा 4 महिन्याचे अधिष्ठान असतं. या 3 किंवा 4 वर्ष एक सौर वर्ष पूर्ण होत असतं, एक दिवस वाढतो. त्याच्यामुळे 4 वर्षानंतर एक अतिरिक्त महिना होत असतो. तेव्हा एक 2020 ला अतिरिक्त महिना होणार. त्यामुळे 4 महिन्याचा वर्षावास कोणी करणार. अश्विन पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा वर्षावासाचा जो कालखंड असतो, या वर्षावासाच्या कालखंडात भिक्षूंचं अधिष्ठानच असतं. पाऊसच पाऊस. जेव्हा पहिला कुठल्याही वर्षावासाचा प्रारंभ हा आषाढी पौर्णिमेपासूनच होतो. कुठल्याही सम्यक संबुद्धांच्या ज्या आषाढी पौर्णिमेच्या ज्या 5ही घटना महत्वपूर्ण असतात त्या एकसमान सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात असतात. जसं सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कहाणी आषाढी पौर्णिमेला सुरू होते. वयाच्या 29व्या वर्षी महाभिनिष्क्रमण होतं. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन होतं आणि भगवान बुद्धांच्या भिक्षू संघाची निर्मिती आर्य शावक संघाची निर्मिती ही देखील आषाढी पौर्णिमेलाच होत असते. आणि भगवंतांच्या आणि भिक्षू संघाच्या वर्षावासाचा प्रारंभ देखील आषाढी पौर्णिमेलाच होत असतो. हे सगळ्याच भूत, वर्तमान आणि भविष्य कालखंडातले सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात या 5ही घटना एकच समान असतात, काहीही बदल नाही. म्हणून या आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस असं म्हटलं जातं. आता आपल्याकडे व पारंपरिक राष्ट्रामध्ये आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हे गुरुपौर्णिमा अजूनही भले भले शिकले लोक, भिक्षू असोत की गृहस्थ असोत, अजूनही गुरुपौर्णिमा म्हणणं विसरले नाही. कारण गुरुपौर्णिमा हे विकृतीकरण आहे, ब्राह्मणवादाचं विकृतीकरण आहे. ते धम्मचक्र प्रवर्तन दिवसच म्हणून सगळ्या जगामध्ये ही पौर्णिमा साजरी करायची. ज्यावेळेला प्रतिक्रांती झाली जम्बूद्वीपामध्ये, त्यावेळेला भिक्षूंच्या एकेका डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली जायची, कारशा पण मोडले जायचे. त्यामुळं हे गुरुदक्षिणा म्हणून भिक्षूचं डोकं दान केलं जायचं. त्यावेळी ते घट मांडायचे, घटावर नारळ ठेवतात ना आषाढी एकादशीला, बघा आषाढीला ते भिक्षूंचं कापून आणलेलं गुरुदक्षिणा म्हणून हे डोकं होतं, त्या घटावर ठेवलेलं. त्यामुळे ही परंपरा गुरुदक्षिणा म्हणून ते आणलेलं डोकं, म्हणून ती गुरुपौर्णिमा, आषाढी पौर्णिमा ही खऱ्या अर्थानं धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून सगळ्या जगभर साजरा केला जाईल. पुढे तो आषाढी पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिवस गुरुपौर्णिमे बदलला, गुरुप्रधान झाला, धम्म गौण झाला. त्यामुळे धम्म गौण झाला. अजूनही मग बुद्धिस्ट होता, पारंपरिक बुद्धिस्ट असोत की इकडले असोत, त्यांना सवय पडली गुरुपौर्णिमा म्हणायची. कारण गुरु दुसरा कोणीच नाही मोठा, गुरु नाही, धम्म प्रधान असतो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तित केवळ बुद्ध सम्यक संबुद्धच करत असतात. त्यामुळे सम्यक संबुद्धांचं वैभव वेगळं असतं. आज आपण शिलानंद भंतेंकडनं आपण श्रद्धा हा विषय ऐकला. श्रद्धा कशी निर्माण होते, आता श्रद्धा म्हणजे काय हे मला समजलं की नाही मला नाही माहिती. श्रद्धा म्हणजे काय कोण सांगू शकेल? श्रद्धा कशाला म्हणतात? हा विश्वास आहे ना, अटळ विश्वास म्हणतो. तर बुद्धांच्या गुणांवरती, बुद्ध धम्म संघ सोपा शब्द, त्याचा भाषांतर म्हणजे असा अटूट विश्वास असतो. इकडलं तिकडं जसा खंबा गाडलेला आहे, इकडे हालत नाही डुलत नाही, म्हणजे अढळ विश्वास, अटूट विश्वास. कोणावर विश्वास? बुद्धावर, धम्मावर आणि संघावर. बुद्ध धम्म संघावर विश्वास म्हणजे बुद्धांच्या गुणांवरती, धम्माच्या गुणांवरती, संघाच्या गुणांवरती. बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण.
या 9 दुनी 18 आणि 6 24 एवढे गुण असतात बुद्ध धम्म संघाचे. या बुद्ध धम्म संघांच्या गुणांविषयी अशा अटूट असा विश्वास, बिलकुल न हलणारा, न डगमगणारा. त्यामुळं ही श्रद्धा आंधळी नाही, हा अटूट विश्वास आंधळा नाही, हा लंगडा नाही, मिथ्या नाही, तो सम्यक असावा. म्हणून श्रद्धा ही सम्यक असावी, जी मिथ्या नसावी, आंधळी नसावी, काल्पनिक नसावी. म्हणून या श्रद्धेचं बीज आहे बोधी. बोधी श्रद्धा हे बल आहे, श्रद्धा ही इंद्रिय आहे, श्रद्धा ही बोधी ज्ञान आहे. त्यामुळं ह्या श्रद्धेचं बीज तुम्हाला कुठे गवसलं का? श्रद्धेचं बीज ज्याला आपण श्रद्धा म्हणतो, बुद्ध धम्म संघाच्या गुणांच्या विषयी असलेली अटूट असा विश्वास, हा लंगडा विश्वास आहे, बिलकुल लंगडा विश्वास आहे. स्वतः देशा विदेशातील सगळे पारंपरिक म्हणोत की नवीन बुद्धिस्ट म्हणोत, ही सगळी श्रद्धा आंधळी श्रद्धा, एकतर लंगडी श्रद्धा, एकतर बहिरी श्रद्धा, एकतर मिथ्या श्रद्धा आहे. ज्याला सम्यक श्रद्धा म्हणतो ती बोधी ज्ञानाच्या आधारावरची असते. बोधी म्हणजे काय? ज्याचा बोध केला जातो ना, हे श्रद्धेचं मूळ बुद्ध धम्म गुणांच्या संघाच्या गुणांची श्रद्धा समजून घेणं, हे सम्यक दृष्टीच्या आधारावर समजून घेतली जाते, मिथ्या दृष्टीच्या आधारावर नाही. तुम्ही खरंच बुद्ध धम्म संघाच्या गुणांची सम्यक दृष्टीच्या आधारावर तुमची श्रद्धा ही बळकट केलेली आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे नकारार्थी. नकारार्थी. जेव्हा केव्हा आनापान सती आणि 40 प्रकारचे हे शमत भावनेचे कम्मठान आपल्या मनाला वशमध्ये करण्यासाठीचे खणिक समाधीपासून उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याचे, या कम्मठानाचा योग्य अभ्यास करता आला नाही. आनापान सती आणि इतरत्र 40 प्रकारचे हे जे कम्मठान, याचं काय काम असतं? याचं काम काय असतं? हे चंचल चपळ मन याला समाहित करण्याचं, एकाग्र करण्याचं. या चंचल चपळ चित्ताला एकाग्र करण्यासाठी या 52 चित्तवृत्तींपैकी या 5 चित्तवृत्ती आहेत चैतसिक: वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. आता सगळ्यात जास्त शिबिर झाले आहेत, कोणाचे झाले आहेत सगळ्यात जास्त? इकडे भिक्षूंकडे नंबर आहे. तुमचे सगळ्यात जास्त झाले की नाही, म्हणून तुमच्यावर नंबर आहे. कारण श्रद्धा हा विषय 60 दिवसाच्या शिबिरामध्ये, 45 दिवसाच्या शिबिरामध्ये कसून शिकवला जातो. बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परख करून शिकवला जातो. त्यामुळं ज्यांची 45 वा 60 दिवसांची शिबिरं झालेली आहेत त्यांना याची चट्टी आणि भाकरी कळते. इतरांना ते भिक्षू असोत की गृहस्थ असोत नाही कळत. त्यामुळे ज्यांनी 45 वा 60 दिवसाची शिबिरं केलेली आहेत, 45 दिवसाचे 60 दिवसाचे शिबिरं करणाऱ्या इथे 2 जणी आहेत की 3 जणी आहेत? गवई आई आहे ना. आता गवई आईवर एक पहिला प्रश्न आहे, मून आहे. सद्धो. आता सद्धो म्हणजे काय माहिती आहे? सद्ध इति सद्धो पालीमध्ये व्याख्या केलेली आहे.
पाली शब्दामध्ये श्रद्धेची बीज ही प्रज्ञेमधनं निर्माण होतात, सम्यक दृष्टीच्या आधारावर निर्माण होतात. सम्यक दृष्टीच्या आधारावर कथमाच भिक्खवे सम्मादिट्ठी. भिक्षूंनो, ही सम्यक दृष्टी म्हणजे काय? खेमाजी तुम्हाला सांगता येईल काय असते सम्यक दृष्टी? कशाला म्हणायची सम्यक दृष्टी? निष्कलंक पवित्र दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी. स्पष्ट होत नाही, स्पष्टोक्ती नाही. कथमाच म्हणून सुरुवात करतात भगवंत. भिक्षूंनो, कथमाच भिक्खवे सम्मादिट्ठी. भिक्षूंनो, सम्यक दृष्टी म्हणजे काय ते कथन करतात. ते पालीमध्ये तुम्हाला समजण्यासाठी पालीमध्ये भगवंतांनी कथन केलेली सम्यक दृष्टीची व्याख्या अशी आहे. म्हणजे कुठलाही शोध करताना मुळापासून शोधण्याची गरज आहे. फांद्यांना शोधून वेद घेता येत नाही, अंतर्गत असलेलं रहस्य शोधून काढता येत नाही. त्यामुळे सम्मादिट्ठी कथमाचं बुद्धांचं वचन काय आहे ते काय म्हणतात? कथमाचं भिक्खवे सम्मादिट्ठी. भिक्षूंनो, सम्यक दृष्टी म्हणजे काय? लक्ष ठेव तुम्हाला, तुझ्याकडे प्रश्न येतो बरं का? तो दुःखी याणंग. संजीवनी लक्ष ठेव इकडे, मी काय बोलतोय. दुःखे याणंग, दुःख समुदय याणंग, दुःख निरोधे याणंग, दुःख निरोध गामिनी पटिपदाय जानन्ति इति उच्यति इति सम्मादिट्ठी. म्हणजे दुःख विषयक ज्ञान. पहा, स्पष्टोक्ती. विषय स्पष्ट करताना एकेका शब्दाची एवढी स्पष्ट करून तो विषय समजावून सांगता आला पाहिजे. दुःख समुदय, दुःख विषयक ज्ञान, दुःख समुदय विषयक ज्ञान, दुःख निरोध विषयक ज्ञान आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा विषयक ज्ञान याचं सार आकलन होणं. इति उच्यती म्हणजे सम्यक दृष्टी होय. दुःख काय, दुःख समुदय काय, दुःख निरोध काय आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा काय आहे हे समजणं, हे समजून पावलं टाकणं याला म्हणतात सम्मादिट्ठी. ढोबळमानानं भगवंतांच्या कालखंडामध्ये शाश्वततावादी आचार्य आणि उच्छेदवादी आचार्य सापडतात. शाश्वततावादी कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या बोधिसत्वांनी हे सारं त्रिपिटक चाललं. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा समजवताना ही आंधळी श्रद्धा नसावी, ती बोधी ज्ञानाच्या आधारावरची असावी. बोधी ज्ञानाच्या हे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला श्रद्धेची बीज दिसतात. प्रामुख्यानं म्हणून या 4 सतीपट्टान, 4 इद्दीपाद, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजंग, 8 मग्गो, हे 37 अंग आहेत. यामध्ये श्रेष्ठतम अंग प्रज्ञा म्हणून समजलं जातं. प्रज्ञा पय्या यदा पय्याय पश्यति. प्रज्ञेच्या 3ही लक्षणांनी बोध केला जातो, अनुभवन केलं जातं. हे श्रेष्ठतम अंग. यदा पय्याय पश्यति, प्रज्ञेनं पाहणं म्हणजे अनित्य लक्ष. सब्बे संखारा अनित्याती, सब्बे संखारा दुःखाती, सब्बे धम्मा अनत्ताती यदा पय्याय पश्यति. तुम्ही आमच्याकडून असो किंवा गृहस्थ माणसांकडून तुम्ही काय ऐकत आलात? तुम्ही असं असं करा, तुम्ही तसं तसं करा, तुम्ही अमक करा, तुम्ही इचक करा, तुम्ही हे करत नाही, तुम्ही ते करत नाही, तुम्ही शिलाचं पालन केलं पाहिजे. अरे करायचं कसं? तुम्ही कसं करता? नाही नाही, शिलाचं पालन करणं चांगलं आहे. कोणाकडं तरी ऐकता? नाही बाबा, केलं पाहिजे. एखाद्याकडनं म्हणजे याचा आधार असा की ऐकीव ज्ञान कोणाकडनं तरी, एखाद्या भिक्षूंकडून, भिक्षुणींकडून, उपासकांकडून
धम्माची स्पष्टोक्ती करणाऱ्या माणसांकडून आपण काही धम्म श्रवण करतो आणि त्या ऐकीव ज्ञानाच्या आधारावर, श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर आपण त्याचं धारण करण्याचा प्रयत्न करतो. ऐकीव ज्ञानातनं श्रद्धेची बीज उत्पन्न होत नाही. हा सारा समाज 63 वर्ष उलटली ना, बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर 63 वर्षे उलटली तरी श्रद्धेचं बीज काय हे कळलेलं नाही कळलं. हे कटू सत्य आहे. भिक्षूंनाच कळलं नाही तर तुम्हाला काय कळलं नाही. लांब लांब शिबिर करणारे मोठे मोठे आचार्यांना नाही कळलं तर तुमची काय केव्हा. श्रद्धा एवढी सोपी नाहीये. ही श्रद्धेची बीज प्रज्ञेतनं निर्माण होतात. हे श्रद्धा बोधीचं ज्ञान आहे, ते बल आहे, हे इंद्रिय आहे. श्रद्धा बल आहे, हे इंद्रिय आहे. म्हणजे बोधी आहे, हे बोधीचं ज्ञान आहे. ही मिथ्या ज्ञान नाहीये. बोध कसा केला जातो हे बोधी ज्ञान धारण करण्याची जी किमय आहे ना, 40 प्रकारचे कम्मठान, आनापानसती आणि इतरत्र शमत भावनेचे कम्मठान, म्हणजे आपल्या मनाला वशमध्ये करणारे आणि ज्या खनिक उपचार आणि अर्पणा समाधी पर्यंत पोहोचण्याचं काम करणारे 40 प्रकारचे कम्मठान. हे कम्मठान आपल्याला प्रज्ञा जागवण्याला सहाय्यभूत ठरतात. हे लक्षात ठेवायचं. सगळे लोक काय करतात, ऐकणं चांगलं आहे ना म्हणून ऐकीव ज्ञानाच्या आधारावर आपण पालन करण्याचा, धारण करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात चांगली गोष्ट आहे आणि त्या आधारावर शील पालन करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या स्वभावाचे आपण गुलाम आहोत. कितीही तुम्ही ऐकीव ज्ञानाच्या आधारावर धारण करण्याचा प्रयत्न केला, वेळ आली रे आली तर मग तेरी मेरीवर उतरला. तेरी मेरीवर उतरणं म्हणजे आपल्या स्वभावावर उतरणं. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, वितर्कमूलक, बुद्धिमूलक चरित्राची तुम्ही माणसं. तुम्ही श्रद्धामूलक चरित्राची माणसं अजून निर्माणच व्हायची आहेत. श्रद्धामूलक मानस तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्ती हे बोधी ज्ञान धारण करून बोधी ज्ञानाचा लाभ करून घेतो, अनार्यत्व दूर करून आर्य प्राप्त आर्य पुरुष होतो, आर्यपुरुष होतो. म्हणजे शोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत, मार्गस्थ वा फलस्थ, अठ्ठपुरुष पुद्गला, या 8 प्रकारच्या अशा व्यक्ती, हे 8 पुरुष पुद्गल ते यांची श्रद्धा ही खरी परिपक्वती बोधी ज्ञानाच्या आधारावर प्राप्त केलेली असते. त्यामुळं केवळ दुःख विषयक, दुःख समुदय विषयक, दुःख निरोध विषयक, दुःख निरोध गामिनी पटीपदा विषयक केवळ ज्ञान नाही. हे ज्ञान प्राप्त करत 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 जेव्हा व्यक्ती धम्मामध्ये प्रतिष्ठित होते, म्हणजे लाभ होते, धर्मलाभी होते, तेव्हा त्या व्यक्तीचा मुळातला स्वभाव बदलतो. तेव्हा हे दुःख सत्य, दुःख समुदय सत्य, दुःख निरोध सत्य, दुःख निरोधगामी पटीपदा सत्य, हे आर्य सत्याचं. आपली अविद्या दूर होऊन विद्या उत्पन्न होते. पुप्पे अननुसुप्ते सुधम्मेसु चक्षुंगुदपाद, हे धर्मचक्षु तेव्हा निर्माण होतात. कशाच्या आधारावर? हे धर्मचक्षु केव्हा निर्माण होतात? ज्ञानंगुदपादी, दुःख विषय, दुःख समुदय विषय, दुःख निरोध विषय, दुःख निरोधगामिनी पटीपदा विषय. हे ज्ञान 4ही प्रकारचं हे ज्ञान, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी पटीपदा, या विषयाचं ज्ञान होणं म्हणजे काय करणं? आता हा प्रश्न आला गवैया. दुःख दुःख म्हणजे हे सम्मादिट्ठी आहे. हिला म्हणतात सम्मादिट्ठी. हे ऐकीव ज्ञानाच्या आधारावर सम्यक दृष्टी निर्माण नाही होत, किंवा चिंतनमय ज्ञानाच्याही आधारावर सम्यक दृष्टी उत्पन्न होत नाही. पुस्तकातनं, एखाद्या ग्रंथातनं वाचतो, त्रिपिटकातनं वाचतो, खूप चिंतन मनन करतो, सगळ्या अंगानी सगळ्या बाजू तपासून आपण जे आपल्या मनाला योग्य वाटेल, बुद्धीच्या धारेवर कसरत करून जोखून तोलून आपण, आपल्याला जर पटेल
तरच ते घेतो. याला चिंतनमय ज्ञान म्हणतात. चिंतनमय, ज्याला बुद्धिविलासाचं ज्ञान म्हणतात, हे चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर देखील आपली श्रद्धेची बीज उत्पन्न होत नाही, हे लक्षात ठेवा. कधी कोणी भिक्षू असोत वा गृहस्थ असोत, नाही नाही तुम्ही असं असं उतरवा, तर हे केवळ व्यक्ती आपण नाही नाही बरं शिलाचं पालन करणं बरं आहे म्हणून आपण शिलाचं पालन करण्याचा, चिंतनाच्या आधारावर आपण पालन करण्याचा प्रयत्न करतो. केवळ चिंतनाच्या आधारावर पालन करणं म्हणजे लंगडीची श्रद्धा आहे, ती मिथ्या श्रद्धा आहे. हे श्रुतमय ज्ञान चिंतनमय ज्ञानात बदललं, आणि चिंतनमय ज्ञान जर भावनामय ज्ञानात बदललं तर स्थित प्रज्ञतेकडे वाटचाल होते. ज्ञानमुदुपादी, दुःख विषयक ज्ञान. काय असतं दुःख? कशाला दुःख म्हणतो? हो ग गवई, दुःख कशाला म्हणतात? दुःख म्हणजे काय? कशाला दुःख म्हणतात? दुःख कशाला म्हणतात? खेमाजी, दुःख कशाला म्हणतात? ती काय म्हणतात? मी, माझं, तृष्णा, याला दुःख म्हणतात. म्हणून आपण एक शब्द न धम्म पटिसंविद्यायाण, अर्थ पटिसंविद्यायाण, निवृत्ती पटिसंविद्यायाण, पटिभाग पटिसंविद्यायाण, या चारही प्रकारच्या पटिसंविदा ज्ञानाच्या आधारावर तथागतांनी धम्म सुस्पष्ट केला, सुव्याख्यात केला. त्यामुळं आपलं कुठल्याही विषयावर कधीही मिथ्या समज नसावा, तो सम्यक असावा. सम्यक दृष्टीच्या आधारावरच चालता आलं पाहिजे. सम्यक दृष्टी घेऊन चालणं म्हणजे दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटीपणा या ज्ञानाचं आकलन घेऊन चालणं होय. दुःखाची व्याख्या केली आहे ना भगवंतांनी, दुःखाची व्याख्या केली आहे की नाही? दुःख म्हणजे काय? पाठांतर कोणाला? कोणाचा पाली झालाय? जे धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा सांगतात ना, दुःख जातीपि दुःख, जरापि दुःख, व्याधीपि दुःख, मरणंपि दुःखम, अप्रियेहि संपयोगो दुःखो, प्रियेहि विपयोगो दुःखो, यं पिच्चं न लभरितं दुःखम, संकित्तेन पंचोपादान खंदा दुःख. हे बा, दुःखाची व्याख्या इथे केली आहे ना. म्हणजे जन्मच दुःख आहे, म्हातारपणही दुःख आहे, व्याधी पण दुःख आहे, व्याधी पण दुःख आहे, जन्म दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, मरणही दुःख आहे. अप्रियेहि संपयोगो दुःख. अप्रिय व्यक्तीचा, रंगाचा, रूपाचा, आकृतीचा, रोशनीचा जर सहयोग झाला तरी दुःख आहे. प्रियेहि विपयोगो दुःख. प्रिय व्यक्तीचा, वस्तूचा, स्थितीचा, रंगाचा, रूपाचा, आकृतीचा, रोशनीचा जर वियोग झाला तरी दुःख आहे. यंपिच्छंग लभती तंपी दुःख, म्हणजे मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आपण केल्या, खूप प्रयत्न केला, नाही मिळालं तर, किती प्रयत्न केला नाही मिळालं तरी दुःख आहे. पहा शेवटचं हे वाक्य आहे, पहा शेवटची गाथा केवढी महत्व. संक्षिप्तेन पंच उपादान खंदा दुःख. संक्षिप्तपणे 5 उपादान स्कंद हेच दुःख आहे. पहा संक्षिप्तपणे ऐकताय काय बुद्ध रक्षिताजी? संक्षिप्तपणे 5 उपादान स्कंद हेच दुःख आहे. पहा इथे दुःखाची बाब. संक्षिप्तपणे 5 उपादान स्कंद हेच दुःख आहे. उपादान म्हणजे गवई, उपादान म्हणजे काय? उपादान 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 आर्यजी उपादान पंच उपादान खंदा दुःखा. 5 उपादान स्कंद हे दुःख. रूप उपादान खंदो
वेदना उपादान खंदो, संज्ञा उपादान खंदो, संखार उपादान खंदो, विज्ञान उपादान खंदो. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. तो अटॅचमेंट, आसक्ती. उपादान म्हणजे आसक्ती. कुणाविषयी? कुणाविषयी? मी माझं म्हणजे काय? संक्षिप्तपणे रूप म्हणजे ही काया, हे शरीर 3.5 हाताची. तुम्हाला या शरीराविषयी आसक्ती नाही आहे ना? आता ती आहे. तुम्ही एवढी शिबिरं केली तरी आहे का? तेव्हा ती काय म्हणता, पहा अटॅचमेंट ही कधी जाते शरीराविषयी? जेव्हा व्यक्तीला अर्हत्व प्राप्त होतं. अनागामी फळाला पोचलेली व्यक्ती देखील त्याची परिपूर्ण अटॅचमेंट तुटत नाही. जेव्हा व्यक्ती अर्हत्व प्राप्त करतात तेव्हा या कायेविषयी, रूप म्हणजे ही काया, या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंची बनलेली काया, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे 4 स्कंद, ही चित्ताचे 4 स्कंद. ही उत्पन्न होऊनही नष्ट होणारे असतात. पर्यायाने चित्ताविषयी, या शरीराविषयी किती आसक्ती आहे. आणि संक्षिप्तपणे हे दुःख आहे, हे शरीर आणि मन, हे शरीर आणि मन. ज्या विषयीची शरीर आणि मनाविषयीची आसक्ती आहे, हे माझं शरीर, हे माझं मन, माझं मन, माझं काय आपलं आहे? काही नाही ना. हे जुळलेलं आहे म्हणून आपलं दिसतं. आणि खिमा झाल्यावर, तुटून गेल्यावर, त्यामुळं हे दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा ज्ञान म्हणजे या विषयाची आकलन होणं म्हणजे हे ज्ञान. ज्ञानमुदपादी कधी उत्पन्न होतं? यदा पय्याय पसती. हे नाम आणि रूप, हे शरीर आणि मन याचे तुकडे करून पाहणार ज्ञान म्हणजे अनित्याचा बोध होय. हे अनित्य लक्षण म्हणजे प्रज्ञेचं लक्षण आहे. दुःख लक्षण हे दुसरं प्रज्ञेचं लक्षण आहे. अनात्मबोध हे तिसरं प्रज्ञेचं लक्षण आहे. तिसरं प्रज्ञेचं लक्षण आहे. अनात्मबोध. प्रज्ञेचं हे तिसरं लक्षण. या प्रज्ञेच्या लक्षणांचा अनुभव करत चालणं म्हणजे प्रज्ञेने पाहणं. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनात्म लक्षणांना स्पर्श करणं म्हणजे त्याचा परिपूर्ण अनुभव नव्हे. अनित्याचा बोध घेणं, अनित्याचा अनुभवन करणं, अनित्याचा बोध कसा करायचा याचं ज्ञान, दुःखाचा बोध कसा करायचा याचं ज्ञान, अनात्माचा बोध कसा करायचा याचं ज्ञान, याला म्हणतात प्रज्ञा. यदा पय्याय पसती. या 3ही लक्षणांमध्ये विहार करून प्रज्ञा विहारी बनून पाहणं म्हणजे प्रज्ञा उत्पन्न झाली हो. हे प्रज्ञा उत्पन्न होणं म्हणजे स्पष्टतः अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षणांचा स्पष्टतः अनुभव करून पाहणं म्हणजे प्रज्ञेने पाहणं. भेस म्हणजे वरवरचा अनुभव करून पाहणं म्हणजे याला ज्ञान म्हणतात. ज्ञानमुदपादी. दुःख समुदय, दुःख निरोध, या कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा याला स्पर्श कर. हा दुःखाचा निरोध कसा होतो? निरोध कसा होतो? अनित्यबोध जागला म्हणजे प्रत्येक वेदनांच्या वेळेला अनित्यबोध जागेलच असं नाही. काही वेळेला जागला, तो अनुभव केला नाही, याला ज्ञान म्हणतात. पण निरंतरता अभ्यासामध्ये असली, प्रतिक्षण जी वेदना येईल त्याचा अनित्यबोध जागतो, दुःखबोध जागतो, अनात्मबोध जागतो, त्याला प्रज्ञाविहार म्हणतात.
पञ्ञाउदपादि बुद्धे अनुसुप्ते सुधम्मेसु चक्षुंगुदपादि धर्मचक्षु जेव्हा उत्पन्न होतात ज्ञानंगुदपादि हे ज्ञान पञ्ञाउदपादि ही प्रज्ञा आता स्पष्टपणे वेदनांच्या वेदना सुखद असो दुःखद असो अदुःखद असुखद वेदना असल्या तरी उत्पत्तीपासून वेयापर्यंतचा संपूर्ण प्रपंच पाहणं याला म्हणतात पञ्ञाउदपादि विद्या उदपादी विद्या उत्पन्न विद्या उदपादी म्हटल्याबरोबर या विपश्यनेच्या या प्रज्ञेच्या अनित्य लक्षण दुःख लक्षण अनात्म लक्षणाच्या दाही ज्ञानाचा अनुभव करणं होय. समर्शन ज्ञान उदयवे ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आदिनव ज्ञान निबिदा ज्ञान उचित काम्यता ज्ञान पटिसंख्या ज्ञान संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या दाही ज्ञानाच्या टप्प्यातनं ओलांडत जाऊन जाऊन जेव्हा गोत्रभू चित्त उत्पन्न होतं आणि हा नामरूपाचा या विषयी जी आसक्ती आहे ना हे माझं ते माझं शरीर माझं मन माझं जेव्हा या शरीराच्या पलीकडचं या लोकीय चित्ताच्या पलीकडचं हा उदय वे हा धर्म आहे स्वभाव आहे प्रकृतीच्या लौकिक जगताचा हे उत्पन्न होऊन नष्ट होण्या प्रकृतीचा नियम आहे स्वभाव आहे या शरीराचे आणि चित्ताचे तुकडे तुकडे करून पाहण्याचं हे काम जेव्हा मजबूत होत आणि जेव्हा गोत्रभू चित्त होत निर्माण होत तेव्हा ही श्रद्धेचं बीज जेव्हा डुबकी लागते व्यक्तीला आर्य शाविका आर्य शावक बनतो ते गृहस्थ वा गृहस्थी असो ही श्रद्धा आता सम्यक झाली. मिथ्या होती ना अगोदर व्यक्तीला धर्मलाभ झाल्याशिवाय त्या व्यक्तीचा वितरागी वितद्वेषी वितमोही असा स्वभाव जो श्रद्धामूलक स्वभाव निर्माण होत नाही. म्हणून व्यक्ती लाभान्वित झालेल्या गृहस्थ वा गृहत्यागी ज्या लाभान्वित झालेल्या व्यक्तीचं मुळासकट वितरागी वितद्वेषी वितमोही होऊन तो काम करायला लागतो. त्याचं मानस मुळात बदलतं. तो वितरागी वितद्वेषी वितमोही होऊनच काम करतो. त्याला अकुशल कर्म स्पर्श करू शकत हा प्रामुख्याने बदल होतो. तेव्हा ही श्रद्धा ही कल्याणकारी ती हितकारी ती सुखकारी आता ही श्रद्धा आहे ना ती बोधी ज्ञानाचा अनुभव केल्यावर श्रद्धानुसारी चरित्र मानस निर्माण होतं स्वभाव निर्माण होतो म्हणजे माणूस घडतो. जेव्हा जो वितरागी वितद्वेषी वितमोही होऊन असं काय न वाचेन कर्म करेल मनानं खऱ्या अर्थानं श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती बनलेली आहे. ती रागमूलक द्वेषमूलक मोहमूलक वितरकमूलक वितरकमूलक आणि बुद्धिमूलक मानस बदलून त्या व्यक्तीचं मानस श्रद्धामूलक मानस निर्माण होतं. याला रिव्होल्ट म्हणतात यालाच रिव्होल्युशन म्हणतात याला मानसिक क्रांती म्हणतात मानसिक आमूलाग्र बदल म्हणतात. मनाची सुधारणा करून मन सुधरत नाही मनाला आमूलाग्र बदलावं लागतं म्हणून मुळातल्या स्वभावालाच बदलावं लागतं. तेव्हा कुठे श्रद्धामूलक चरित्र निर्माण असतं होत असतं. म्हणून ही श्रद्धा ही आंधळी नसते लंगडी नसते ती बहिरी नसते ती मिथ्या नसते. म्हणून जी व्यक्ती कमीत कमी श्रोतापत्ती फळाला मार्गस्थ जरी झाली तरी विचिकित्सा हे बंधन तुटते. बुद्ध धम्म संघाच्या गुणांवरची एवढी अटूट श्रद्धा असते. सक्काय दिट्ठी म्हणजे मिथ्या दिट्ठी. भगवान बुद्धाच्या कालखंडात जे 62 प्रकारचे शाश्वततावादी असोत वा उच्छेदवादी असोत या सगळ्या 62 प्रकारचे सगळे आचार्य आणि त्यांचे सगळे संप्रदायाचे सगळे लोक हे शाश्वततावादी वा उच्छेदवादी हे सगळेच 62 प्रकारचे सगळ्याच प्रकारच्या संप्रदायाचे हे सगळे लोक मिथ्या दृष्टीत घडलेले होते. हे प्रकृती कशी निर्माण झाली कोणी ईश्वर निर्माण केलाय काय कोणी निर्माण झाली आत्मा आहे की नाही आहे कसा आहे काय आहे या विषयीचं सगळं रहाड गाडगं जे होते हे शाश्वततावादी. ईश्वर नाही परमेश्वर नाही आत्मा नाही परमात्मा नाही पुनर्भव नाही अशा प्रकारची धारणा उच्छेदवाद्यांची होती. ते शाश्वततावादी असोत की उच्छेदवादी असोत हे मिथ्या दृष्टीमध्ये घडलेले आहे. त्यामुळं हा अभ्यास आपल्याला केवळ आपलं शील ऐकीव ज्ञानाच्या आधारावर आपण पुष्ट होत नाही. ते गृहस्थ वा गृहत्यागी असोत किंवा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर पुष्ट होत नाही. आपणच आपल्याला फसवतोय असा त्याचा अर्थ होतो. भावनामय ज्ञान
भावे तब्बंती मे भिक्खवे भावित प्रज्ञा, जी आपल्याला अनुभूतीवर उतरणार ज्ञान, जो अनित्य बोध, दुःख बोध आणि अनात्म बोध जागवून हे बोधी ज्ञान धारण केलं जातं, तेव्हा ही श्रद्धा बोधी ज्ञानाच्या आधारावर जेव्हा उत्पन्न होते, चारही आर्य सत्याचा व्यक्ती साक्षात्कार करते, तेव्हा ही श्रद्धा ही सम्यक होत असते. आता तुम्ही कुठे आहात विचार करा. म्हणून व्यक्ती कोणी कितीही सांगत असलं, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, ते सगळं मिथ्या समज आहे. म्हणून ही श्रद्धा ही आंधळी नसावी, लंगडी नसावी, बहिरी नसावी, मिथ्या नसावी, ती सम्यक असावी. ती आर्य सत्याचं दर्शन करण्याच्या आधारावर हे बीज परिपक्व होतात. नाहीतर नाही. ही बरोबरची श्रद्धा आपली आपल्या मनाला मार एवढा हवी असतो आपल्या स्वभावावर, म्हणून आपण तेरीमेरी उरतो. बुद्धिमूलक चरित्र असलेली व्यक्ती म्हणजे काय? हे रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, वितर्कमूलक, श्रद्धामूलक, एवढे 6 प्रकारचे आपल्याला चरित्र मानस दिसतात. प्रामुख्याने याची फोड केली 392 प्रकाराच्या स्वभावाची माणसं असतात. ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की इसाई असोत, या देशातले की त्या देशातले कुणी असोत, या स्वभाव हा धर्म, रागमूलक धर्म, द्वेषमूलक धर्म, मोहमूलक धर्म, बुद्धिमूलक धर्म, वितर्कमूलक धर्म, श्रद्धामूलक धर्म, भगवंतांची ही श्रद्धा म्हणून बोधी ज्ञान निर्माण करणारी आहे. बोधी ज्ञानाच्या आधारावर आहे. म्हणून श्रद्धा हे बल आहे. श्रद्धा ही इंद्रिय आहे. इंद्रिय म्हणजे काय होते? श्रद्धा इंद्रिय आहे म्हणजे काय होतं? कोणी विचारलं, तुझ्या मुलांनी तुला विचारलं श्रद्धा इंद्रिय कशी, काय सांगशील? श्रद्धा इंद्रिय आहे. हो ग गवई आहे. तुझ्या नातवाने तुला विचारलं, सांग श्रद्धा म्हणजे, श्रद्धा इंद्रिय कशी आहे मला समजावून सांग. कशी समजावून सांगशील? इंद्रिय म्हणजे काय? फसले की नाही? हे कान नाक डोळे इंद्रिय आहेत ना, इंद्रियच म्हणतो. कान नाक डोळे हे शरीराचे आहेत ना. मी काय श्रद्धा इंद्रिय, हे इंद्रिय आहेत ना, अवयव आहेत ना या शरीरातल्या अवयवांना, आहे की नाही? शरीराच्या या अवयवांना इंद्रिय म्हणतो की नाही? तर श्रद्धेचे असे कोणते अवयव आहेत की ज्यांना इंद्रिय म्हटलं जातं? हे आताच कथन केले ना मी. धम्म चक्षु बुबे अननुसुत्ते धम्म चक्षुं उदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि. जेव्हा हे व्यक्ती धम्मामध्ये प्रतिष्ठित होते, तेव्हा ही श्रद्धा इंद्रिय बनते. श्रद्धा इंद्रिय कधी बनेल? दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोषदकं मंकत्वा तं अस्सादेति अभिनंदन्ति ध्यानं उत्पादेति. ध्यानं उत्पादेति म्हणजे, ध्यानं उत्पादेति म्हणजे ध्यान उत्पन्न होत. प्रथमो ध्यानो द्वितीय ध्यानो तृतीय. ध्यान कशाला म्हणतात? ध्यान कशाला म्हणतात? ध्यान कशाला म्हणतात? ध्यान म्हणजे काय? गेलं का मला? ध्यान म्हणजे काय? कशाला ध्यान म्हणतात? हा एकच शब्द वारंवार वापरू नका. एवढी ढोबळमानाची व्याख्या आहे, स्पष्ट होत नाही. वितक्को विचारो भीती सुखो एकगता. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता, जेव्हा हे 5ही चित्तवृत्ती एकवटता, पुन्हा लक्षात ठेवा, पुन्हा दुसऱ्यांना नाही सांगणार. वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता या 5ही चित्तवृत्तीच्या एकवटण्याला ध्यान असं म्हटलं जातं.
वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता या पाचही चित्तवृत्तींच्या, चैतसिकांच्या एकत्र येण्याला, एकवटण्याला ध्यान असं म्हटलं जातं. वितर्क म्हणजे काय? शुक्ल पहा, गवई आई. वितर्क म्हणजे काय? सुषमा, वितर्क क्या होता है? आई, वितर्क क्या होते? ठवरे आहे पहा, वितर्क क्या होता है? म्हणूनच लोक ना एवढे असे फसून जातात. हे भल्या भल्यांना डॉक्टरेट झालेल्या प्रोफेसरांना नाही, भिक्षूंना नाही समजत, तर तुमची काय केव्हा सांगा. हा वितर्क मराठी शब्द ऐकलाय की नाही आपण? वितर्क नाही. शब्द म्हणूनच पालीतल्या शब्दांचं लय झोप. म्हणजे हे असं असतं, वितक्कू 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 म्हणून 52 चित्तवृत्तींपैकी 5 चित्तवृत्तीच आहे. 52 चित्तवृत्तींपैकी वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता. संजीवनी, तुला कळलं का वितर्क म्हणजे काय? हो, अगे संजीवनी कुठे गेली तेव्हा तिचा हात वरती झाला. तुला कळलं काय वितर्क म्हणजे काय ते? हा, मी ध्यानातलं ध्यानंगानी ध्यान संपयुक्त कानं धम्मानं तं समुत्थानानंच रूपानं ध्यान पच्चयेन पच्चय. हे ध्यान म्हणून याला हे वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता हे 5 ध्यानाचे अंग म्हणून संबोधले जातात. चित्तवृत्ती जरी असल्या तरी 5 ध्यानाचे अंग म्हणून समजले जातात. जोपर्यंत ते लोकीय वा लोकोत्तर ध्यान असो, पण हे 5ही अंग जेव्हा एकवटतात याला ध्यान असं म्हटलं जातं. आता भुलायचं नाही गौरी, नाही तर बस मनाची एकाग्रता बस झालं त्यानं. हे तर बगळाय करतो तो मनाची एकाग्रता शिकार करण्यासाठी, मासळी पकडण्यासाठी बगळा नाही करत. तर बी नाही, अकुशलही कर्म करण्यासाठी, चोरालाही चोरी करण्यासाठी एकाग्रता करावीच लागते. सापडलं नाही पाहिजे तर याला काय चित्ताची एकाग्रता, मनाची एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे. हा, म्हणजे एवढी शुद्धता धम्म स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, त्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तथागतांनी काही सोडलं नाही. आपण तर्क विचार करतो ना बुद्धीच्या विलासावर, म्हणून बुद्धीनं धम्माचं गणित सोडवणं होत नाही. म्हणून बुद्धी म्हणजे दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटीपदा ज्ञान नव्हे, हे विसरून जा. समजलं? नाहीतर तुम्ही म्हणाल बुद्धी म्हणजे दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटीपदा ज्ञान. चुकले तुम्ही, गेले ठार. तुमचे सगळे रस्ते बंद झाले. भावना भावे तपंती मे भिक्खवे. भावित प्रज्ञा, अनुभूतीवर अनुभव काय केलाय? दुःख विषयक ज्ञान असं असतं. बाबा ऐकलं, बाबा जाती जन्मही दुःख आहे, जराही दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, व्याधी दुःख आहे, मरणही दुःख आहे, व्यक्तीचा, वस्तूचा, स्थितीचा, रंगारूपाचा, आकृतीचा वियोग होणंही दुःख आहे, अप्रिय व्यक्तीचा, रंगारूपा, आकृतीचा, रोशनीचा संयोग होणंही दुःख आहे. संक्षिप्तपणे संपूर्ण 5 उपादान स्कंद, ज्या शरीराविषयी मनाविषयी आम्हाला एवढी आसक्ती आहे, मी माझं म्हणत राहतो, किती आसक्ती आहे. असे तुकडे करून पाहिले तर, असं विघटन विभाजन करून पाहिलं तर, त्यामुळे हे सांगण्यासाठी हे दुःख आहे बाबा, हे दुःख आहे. अनुभव काय केला? ऐकलं असेल कोणाकडून किंवा याच्यावर चिंतन मनन केलं असेल, हे दुःख आहे. अनुभव काय केलंय का? अनुभव काय करतात? म्हणून तथागतांची दृष्टी काय आहे? बोधी ज्ञान धारण करण्याची दृष्टी. हे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी आपल्या या दुःखाची निर्मिती करतात. कशाच्या आधारावर करतात? कशाच्या आधारावर करतात दुःखाची निर्मिती? दुःखाची निर्मिती कशाच्या आधारावर करतात? मनुष्य वा वेदना, सेन्सेशन, वेदना पच्चयातना.
भगवंताची ही डॉक्टरीन आहे. इथून तुम्ही सुटले की तुम्ही घसरले, तुमची गाडी पटरून घसरली. कळलं? काही होऊन जाऊ द्या, पण वेदना सुटायला नको. समजलं? वेदनांची संगत, तुमचे नातेवाईक सुटले तरी चालून जा, पण वेदना या शरीरामध्ये उत्पन्न होऊन नष्ट होणाऱ्या वेदनांची संगत अजिबात सोडायची. याला चिटकवूनच ठेवायचं. वेदना जाणत राहणं, वेदना जाणल्या जात आहेत ही प्रज्ञा आहे. वेदनांना जाणणं म्हणजे हे ज्ञान आहे. वेदना जाणल्या जात आहे ही प्रज्ञा आहे. वेदनांचं सारं क्षेत्र जाणलेलं आहे ही विद्या आहे. ध्यानंगुप्पादेति, विपस्सनंगुप्पादेति, समापत्तिंगुप्पादेति, मग्गंगुप्पादेति, फलंगुप्पादेति, समापत्तिंगुप्पादेति, अभिज्ञंगुप्पादेति. अभिज्ञंगुप्पादेति म्हणजे काय होतं? गवय. अभिज्ञांगुप्पादेति 6 प्रकारच्या, 4 नाही, 6 प्रकारच्या अभिज्ञा. हे वैशिष्ट्य असतं. आलोकोदपादी. जेव्हा व्यक्ती हे दुःखाचं सारं क्षेत्र ओलांडून जात, सगळं पाहत, पर्ययंती मे भिक्खवे, हे दुःख विषयक ज्ञान, हे एकेका सत्याचं मी तीन प्रकारे, एकेका सत्याचं तीन प्रकारे, अशा रीतीनं 12 प्रकारे मी या नाम रूपाचा सारा प्रपंच समजावून पाहिलेला आहे अनुभूतीच्या ज्ञानाच्या आधारावर. कसा? हे दुःख आहे, हे सत्य आहे ना, आहे की नाही आहे? परियंती मे भिक्खवे, हे याची परिधी जाणण्यायोग्य आहे. परिज्ञातं, याची परिधी मी जाणलेली आहे. म्हणजे वेदना पच्चया पय्या, वेदनांच्या आधारावर मनुष्यतर प्राणी प्रतिक्रिया करून राग, द्वेष, मोह निर्माण करतो. सुखद वेदना आल्या की प्रतिक्रिया करून रागाच्या, दुःखद वेदना आल्या की द्वेषाच्या, अदुःखद असुखद न्यूट्रल वेदना आल्या की मोहमूर्तीच्या गाठी बांधून दुःखाचीच निर्मिती करतो ना. हे दुःखाची निर्मिती अशी होते. वेदना पच्चया तन्हा, ज्या तृष्णा आपण वेदनांच्या आधारावर प्रतिक्रिया करून रागद्वेष मोह निर्माण करतो, हे दुःख निर्माण करतो. त्या वेदनांच्याच आधारावर जर अनित्य दुःख अनंत बोधाने पाहिलं, वेदना पच्चया पय्या, वेदना पच्चया पय्या, या भेद दृष्टी बीज, प्रज्ञेची श्रद्धामूलक बीज निर्माण करण्याचं हे केंद्र म्हणजे प्रज्ञा होय. इथे ज्ञान उत्पन्न होतं म्हणजे वेदनांच्या आधारावर. वेदना परिज्ञातन, वेदनांचं सारं क्षेत्र मी जाणलेलं आहे. म्हणजे दुःख विषयक ज्ञान परिपूर्ण जाणलेलं आहे. म्हणजे दुःख आर्य सत्य ज्ञान झालं. आलोक उदपादी, जेव्हा अभिज्ञान ज्ञान प्राप्त करणारे भिक्षू असतात ना 6 प्रकारच्या, तेव्हा आलोक उदपादी कसा प्रकाश असतो निर्वाणाचा, आपण कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे हे मोठं वैभव असतं अभिज्ञान ज्ञानाचं. या अभिज्ञान ज्ञानाचं वलय हे मोठं वलय असतं. त्यामुळे आपली ही श्रद्धा ही तेव्हा निर्माण होते. दुःख समुदय आर्य सत्य, आर्य सत्यात बदल. दुःख समुदय सत्य आहे ना. हे काय गोष्ट, हे दुःख हे प्रहाण करण्यायोग्य आहे. पहिनंती मे भिक्खवे, हे पहिणं प्रहाण केलेलं आहे मी. जे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, यामध्ये या जे किलेश धातू म्हणतात ना, काम किलेश, याला किलेश धातू, याला भवतृष्णांचा संदर्भ म्हणतात. या हृदय वत्तीवर ध्यान करून याची निर्जरा केली जाते. या भवतृष्णाचा कामभूमीत, रूपभूमीत व अरूपभूमीमध्ये जन्म देणाऱ्या सगळ्या मी, हे दुःख समुदय, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांना मी हे प्रत्यक्ष आहे सत्य आहे ना, प्रहाण करणे योग्य आहे. ते प्रहाण केलेलं आहे मी. तेव्हा कुठे मी बुद्धत्व प्राप्त केलंय असं तथागत सांगतात. दुःख निरुळ सत्य आहे, ते साक्षात्कार करण्यायोग्य आहे. सख्खितं तिमे भिक्खवे, सख्खितं ही साक्षात्कार केलेला आहे. 3 प्रकारे जाणले. तेव्हा मी बुद्धत्व प्राप्त केलंय, तेव्हा हेच कथन केलं.
दुःख निरोधगामिनी पटिपदा भावे तत्पंत, हे सत्य आहे, ते भावित करण्यायोग्य आहे. भावितंग, भावितंग म्हणजे भावित केलेलं आहे, अनुभूतीवर उतरलेलं आहे. भावे तत्पंत हे भावनामय ज्ञान आपल्याला कुठे येते? बुद्धिविलासाचं हे जे ज्ञान आहे ना, सीमा असते तिला. तुझं नाव सीमा आहे म्हणून ते सीमा नाही बर का. भावने बुद्धीला भाव ही सीमा असते. बुद्धीला, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून ही प्रज्ञा निर्वाणाकडे घेऊन जाते, अभिज्ञा ज्ञानाकडे घेऊन जाते. जेव्हा हे गोत्रभू चित्त उत्पन्न होतं, जेव्हा आलोक उत्पन्न होतो, ही प्रज्ञा निर्वाणापर्यंत पोहोचवते. अशा रीतीनं हा कार्तिक समारंभ, वर्षावासाच्या समारोपानंतर हे सगळे ज्या कार्तिक पौर्णिमेला हे वैभव असं उत्पन्न होत होतं की एका कार्तिक पौर्णिमेला जे नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्वेला काश्यप हे 1000 बंधू, हे 1000 बंधू वर्षावास संपला रे संपला. आणि या कार्तिक पौर्णिमेला हे तिघचे तिघ हे संपूर्ण इति प्रतिहार्य या बलाच्या इंद्रिय. इंद्र म्हणजे राजा, इंद्र म्हणजे राजा. जेव्हा श्रद्धा राजा राज्य करतो की नाही कुणावर? लोकांवरती. इंद्र म्हणजे राजा. पाली शब्द आहे इंद. आता ब्राह्मणवाद्यांनी एवढा चोरून टाकला इंद्र म्हटल्यानंतर काहीतरी आपल्याला तो इंद्र कुठला तरी आकाशात पाताळातला आठवतो. हा मूळ पाली शब्द आहे. देविंद हा देवेंद्र नाही, महाराष्ट्राचा तो मुख्यमंत्री गेला तो ना, त्याला देवेंद्र म्हणजे. देविंद हा मूळ पाली शब्द आहे. इंद म्हणजे राजा, देवतांचा राजा देवेंद्र. म्हणजे श्रद्धेचं हे श्रद्धा जेव्हा इंद्रिय होते, श्रद्धा इंद्रिय म्हणजे इंद्र म्हणजे राज्य करते. केव्हा राज्य करते? चारही आर्य सत्याचा साक्षात्कार होते तेव्हा हे श्रद्धा बोधी इंद्रिय म्हणून हे बोधी इंद्रिय बनते. बोधी ज्ञान धारण करण्याचं हे अग्रस्थान जेव्हा प्राप्त करते तेव्हा या श्रद्धेला इंद्रिय असं म्हटलं जातं. ती व्यक्ती श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी, मार्गस्थ वा फलस्थ प्राप्त होऊन ती अभिज्ञा ज्ञानापर्यंत पराकोटीला जाऊन पोहोचते. हे बोधी ज्ञान आहे. त्यामुळं श्रद्धा ही आंधळी लंगडी ही बहिरी नसावी. ज्या कार्तिक पौर्णिमेला हळूहळू बांगलादेशात आता 11 वाजत आहेत. आपण आपला कार्यक्रम इथेच थांबवूया. ज्या मूल्यमापनात शरीर त्यागाचा हा संपूर्ण प्रपंच सारीपुत्रांच्या म्हातारपणात 150 वर्षाचा म्हातारा झाला आणि भगवंताला विनंती करतोय, म्हणते भगवान मला अनुमती द्या, ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी जाऊ दे. भिक्षू लोक चर्चा करत मध्ये बरं एक भगवंताचा हरीश हवा आणि असा म्हणतो नाही ना, मला ज्या ठिकाणी नालक गावात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्याच ठिकाणी जाऊ दे. तुम्ही पाहिलं का ते ठिकाण नालक गाव? नाही पाहिलं? तिथे जाऊन या म्हणजे समजते. तिथे आता स्तूप आहे, म्हणजे सम्राट अशोकाने त्या ठिकाणी स्तूप बांधलं होतं. ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी जाऊ. कशासाठी गेला? लोक विचार करत अग्रशाम आणि आता म्हातारपणात कशाला घरी जातो? भगवंताला माहिती होता कशाला घरी जातो. अगोदर सगळ्याच्या 7 बहिणीचं डोंगर म्हणतात की नाही, आमच्याकडे ते 7 बहिणी हे एवढे तेवढे तर सगळ्या बहिणीच्या बहिणी गेल्या, सगळ्या भिक्षुणी झाल्या आणि ती एकदम खलखल म्हातारी त्याची आई. आता कशाला आलाच म्हणे इकडे घरी? आता कशाला आलाच? घरी राहतो. रात्री 10 वाजले. आता 10 वाजले की नाही? हा देवता लोकांचा काम. ते सगळे लोक झोपी जातात. काहीतरी पटपट पटर करण्याचा आवाज येतात. त्याच्या आईला वाटतं काय झालं इथं, कोण बोलत आहे? लोकांची सारं बारं पसरत की देवता लोक सारी पुत्रांना भेटण्यासाठी येत असतात. त्यांना अनेक प्रश्न विचारत असतात. देवता लोक येत असतात हे तिला माहिती. कोण येतं, कोण बोलत राहतं? नाही माझ्या पुत्राला ना देवता लोक भेटायला वंदन करायला येतात. पहा केवढी श्रद्धा. आणि याच पौर्णिमेला बरं का, जेव्हा
त्याग झाला. म्हणजे याच कार्तिक पौर्णिमेला काया त्याग. म्हणजे एवढी गर्दी की अगोदरच्या दिवशी त्यांची आई ही एवढी गर्दी जमा झाली, ती वंदन करायला आली. लोक असं का त्या चेंगरा चेंगरीत ती गेली मरून, काय करा. पण त्या चेंगरा चेंगरीत ती अभ्यास करता करता मरून गेली. कमीत कमी शोधापत्ती फळाला पोहोचली ती. एवढी महाश्रद्धा कशी गेली. जेव्हा सारीपुत्राची आई श्रोतापत्ती फळाला पोहोचली आणि साधुकार कोण करताय? देवता लोक करताय. साधू साधू साधू. आणि आपला देहत्याग देखील सारीपुत्र करताय. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला एवढं मोठं महत्व असतं. या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं आपण या वर्षावासाच्या समापन, आजही शिलानंद भत्ते तिकडनं शेवटचा वर्षावासाचा कार्यक्रम संपवून आले. अशा रीतीने हा वर्षावासाचा कालखंड संपलेला आहे. आता भिक्षू जिकडे तिकडे आता आपल्या 8 महिने वेगवेगळ्या, कधी 4 महिने हे वर्षावासाचे गेल्यानंतर 8 महिने वेगवेगळ्या दूतांगांचे दूतांगधारी पालन करत असतात आणि सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. ते आपणही या ठिकाणी या वर्षावासाचा समापनाचाच कार्यक्रम आपण या ठिकाणी हा परिपूर्ण केलेला आहे. आपण थोडा वेळ मंगल मैत्री करून या धम्मसभेला पूर्णविराम देऊ. देवाच ब्रह्मणो यं अम्हि कृतं पुण्यं सर्वसम्पत्ति साधकं सब्बतं अनुमोदित्वा समकाशासनिरता अमादिरहिता हुन्तु अर्खासु विशेषतो पुण्यभागमिदं चयं समन्दधर्मकारितं अनुमोदन्तु तं सब्बे मेदिनी सखी के मेदिनी हत सखी के मेदिनी हत सखी के। एक शरण है बुद्ध की, एक शरण है धर्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं कोई। इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से धर्म प्रकाशित हो, धर्म प्रतिष्ठित हो, धर्म प्रसारित हो, सबका मंगल हो। एक शरण है बुद्ध की,
एक शरण है संग की और शरण नहीं कोई। इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से सारा दुख दूर होय, सारा भय दूर होय, सारा रोग दूर होय, सबका मंगल हो। जय 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 गुरुदेव जो, जय जय कृपा निधान, धर्म रतन सादिया, जो पाप निकट नहीं आए। ऐसा चखाया धर्म रस, विषयन रस नल भाय, धर्म सार सादिया, छिलके दिए छुड़ाए। रोम रोम कृतज्ञ हुआ, ऋण न चुकाया जाय। जीव जीवन धर्म का, दुखियन की सेवा करूं, दुखियन बांटूं धर्म सुख, यही उचित उपाय। इस सेवा की पुण्य से भला सभी का होय, सबके मन जागे धर्म, सबका मंगल होय। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन सुखिया होय रे। भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्। सुखी हन्तु, सुखी दुखा निरोगा निब्बाण पच्यन्तु। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति हो, भला। सर्वांनी आता जे जे जेवण करणारे असतील ते थांबून जायचं आणि बाकी सर्वांनी जिथे जिथे आपण बॅग ठेवलेले आहेत तिथे जायचं. थोडा अंधाराचा रस्ता आहे, सर्वांनी मोबाईल असतील टॉर्च वगैरे सुरू करून घ्या. दुसरी गोष्ट, जाऊन तुम्ही झोपा काढा ना, मग सकाळी स्वयंपाक बनवत आहे म्हणून पहिले आपापले भांडे वगैरे पाहून घ्या, काय काय सामान आहे काय काय नाही आहे ते पाहून घ्या आणि त्या